नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषय अभ्यासणार आहोत. प्रथमतः तुम्हा सर्वांचं या सैनिक कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आणि आजपासून आपण 2 विषयांचा अभ्यास सोबत घेऊन जाणार आहोत. पहिला विषय तर आपला चालूच आहे, तो म्हणजे M1. आणि या M1मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 याला सुरुवात केलेली आहे. त्यानंतर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये मराठी या इंग्रजी माध्यमात असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी मराठी हा विषय घेऊन येत आहोत. विषय मराठी तुम्ही समोर पाहत आहात. विषय मराठी, माध्यम इंग्रजी आणि पाठ्यपुस्तकाचं नाव आहे अक्षर भारती. या पाठ्यपुस्तकामध्ये मित्रांनो, तुम्हाला मराठीतून एकमेकाशी चांगल्या प्रकारे संवाद साधता यायला हवा आणि आपले विचार, भावना, कल्पना लेखनातून अभिव्यक्त करता यायला हव्यात. यासाठी मराठी भाषा चांगल्या प्रकारे शिकून उत्तम प्रकारे वापरता यायला हवी, हे विचारात घेऊन या पाठ्यपुस्तकातील पाठांची, स्वाध्यायांची योजना केलेली आहे. या पाठ्यपुस्तकाच्या सुरुवातीला क्षमतांची यादीसुद्धा दिलेली आपल्याला दिसून येते. त्यावरून कोणती भाषिक कौशल्ये आत्मसात करायची आहेत याची तुम्हाला कल्पना येऊ शकेल. या पाठ्यपुस्तकाच्या अंतरंगात जर आपण डोकावलं तर असं लक्षात येईल की त्यामध्ये विविध साहित्य प्रकारांचा समावेश केलेला आहे. गद्य पाठामध्ये कथा, ललित, विनोदी शैलीतील पाठ, विज्ञान विषयावरील पाठ इत्यादी प्रकारच्या पाठांचा समावेश केला आहे. तसेच पद्यपाठामध्ये प्रार्थना, संतवाणी, देशभक्तीपर गीत, निसर्ग वर्णनपर कविता इत्यादी काव्यप्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. या पाठातील आशय म्हणजे हे सर्व पाठातील आशय आणि भाषा यामधील जी काही विविधता आहे, वैविध्य आहे, तुम्हाला नक्कीच आवडेल. या पाठ्यपुस्तकाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला हे सांगता येईल की या पाठाखाली जे काही स्वाध्यायाचं स्वरूप दिलं आहे, रचना दिलेली आहे, त्याचं वैविध्य हे स्वाध्याय तुम्हाला पाठाचं अंतरंग समजून घेण्यास मदत करतील. तुमची आकलनशक्ती, विचारशक्ती, कल्पनाशक्ती आणि सृजनशीलता विकसित करण्याच्या हेतूने स्वाध्यायातील कृतींची रचना जाणीवपूर्वक केली आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि तुमचे स्वयं अध्ययन म्हणजे आमचं तर मार्गदर्शन तुम्हाला मिळणारच आहे. त्याचबरोबर तुम्ही स्वतः अध्ययन करून यामधून भाषा शिकताना तुम्हाला अभ्यासाचे ओझे वाटणार नाही, पाठांतराचं दडपण राहणार नाही, हे आपल्याला या पाठ्यपुस्तकाच्या माध्यमातून कळणार आहे. दैनंदिन व्यवहारात आपल्याला पावलोपावली मराठी भाषेचा वापर करावा लागतो. त्या दृष्टीनं तुमची उत्तम तयारी व्हावी यासाठी या पाठ्यपुस्तकातील उपयोजित लेखनांचा सराव उपयुक्त ठरणार आहे. त्याचबरोबर रोजच्या व्यवहारामध्ये तुम्हाला तंत्रज्ञानाचा वापरही करायचा आहे. त्यासाठी पाठ्यपुस्तकाशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी जे काही संकेतस्थळांची यादी दिली आहे, त्या यादीमध्ये जे काही संकेतस्थळं दिलेली आहेत, म्हणजेच जे काही लिंक दिलेली आहे, या लिंकचा वापर करून तुम्ही त्या ॲपच्या माध्यमातून, QR कोडच्या माध्यमातून तुम्ही त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्याल आणि याचा अभ्यासासाठी निश्चितच उपयोग होईल याची मला खात्री आहे. भाषिक विकासाबरोबरच विचारक्षमता, जी अभिव्यक्ती कौशल्य आहेत, सृजनशीलता आहे, याच्या विकासासाठी हे जे पाठ्यपुस्तक आहे आणि यातील जे पाठ्य आहेत, गद्य आणि पद्य विभाग आहे, हे तुम्हाला चांगलेच उपयोगी पडतील आणि याचा तुम्ही चांगल्या पद्धतीनं वापर कराल अशी मला खात्री आहे. त्याचबरोबर आता आपण याच्यापुढे कोणते तुम्हाला पाठ आहेत याची अनुक्रमणिका मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित ऐका.
तुमच्याकडं पाठ्यपुस्तक असेल तर समोर ठेवा, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ते तुम्हाला लक्षात येईल. अनुक्रमणिका वाचत असताना पाठ्यपुस्तकामध्ये दिलेला आहे भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 असे 4 भागामध्ये आपले पाठ्यपुस्तक याचं विश्लेषण करण्यात आलेलं आहे. भाग 1 मध्ये कोणकोणते पाठ कविता दिलेले आहेत याची यादी तुमच्यासमोर मी वाचत आहे. तू बुद्धी दे, पहिला पाठ आहे आपला, प्रार्थना आहे. तू बुद्धी दे, गुरु ठाकूर यांनी ही कविता प्रार्थना तुमच्यासाठी दिलेली आहे. त्यानंतर दुसरी जी संतवाणी आहे, दुसरा पाठ आहे किंवा दुसरी कविता आहे संतवाणी. या संतवाणीमध्ये 2 परत संत नामदेव आणि संत एकनाथांचे अभंग आणि कविता दिलेली आहे. पहिली अंकिला मी दास तुझा, संत नामदेव रचित हा अभंग आहे. त्यानंतर दुसरा अभंग आहे तो म्हणजे योगी सर्व काळ सुखदाता, संत एकनाथांनी याची रचना केली आहे. त्यानंतर राग जाधव यांचा तिसरा पाठ आपण आज पाहणार आहोत, म्हणजे ते या अनुक्रमणीमध्ये शाल हा राग जाधवांचा आहे. याच्यामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आपल्याला किती कार्यक्रमामध्ये शाल कसे मळतात आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीनं होतो याचंही विश्लेषण या लेखकांनी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करून दिलेलं आहे. चौथा पाठ आहे उपास, पु ल देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांनी हा पाठ लिहिलेला आहे. त्यानंतर स्थूल वाचनामध्ये मोठे होत असलेल्या मुलांनो, डॉक्टर अनिल काकोडकर यांनी अगदी चांगल्या पद्धतीनं मोठ्या मुलांसाठी विवेचन केलेलं आहे. म्हणजे तुम्ही आता मोठे होत आहात तर तुमच्यासाठी हा पाठ खूप महत्त्वाचा पाठ आहे. याच्यावर तुमचा हे लक्ष देऊन तुम्ही याला वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर भाग 2 यामध्ये आपण 5वा धडा पाहणार आहोत. 2 दिवस ही कविता नारायण सुर्वे यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर 6वा पाठ आहे चुडीवाला, जयश्री रुईकर. 7वा पाठ आहे फूटप्रिंट्स, डॉक्टर प्रदीप आवटे यांनी हा पाठ लिहिलेला आहे. त्यानंतर 8वा पाठ आहे तो म्हणजे ऊर्जा शक्तीचा जागर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी हा पाठ लिहिला आहे. त्यानंतर एक स्थूल वाचन आहे भाग 2 मध्ये, जाता असताला, अस्त म्हणजे मावळतीला, जाता असताला हे स्थूल वाचन तुम्हाला दिलेलं आहे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी. आणि या स्थूल वाचनानंतर आपण भाग 3 पाहणार आहोत. या 3ऱ्या भागामध्ये तुम्हाला जो पाठ दिसणार आहे तो पाठ आहे 9वा पाठ औक्षण, ही कविता आहे इंदिरा संत यांची. 10वा पाठ आहे रंग साहित्याचे. 11वा पाठ आहे जंगल डायरी, अतुल धामनकर यांनी हे लिहिलेलं आहे. 12वा पाठ आहे रंग मजेचे रंग उद्याचे, कविता आहे अंजली कुलकर्णी. आणि परत भाग 3 मध्ये स्थूल वाचन दिले वसंत शिरवाडकर यांनी, जगणं कॅक्टसचं. जगणं कॅक्टस हे स्थूल वाचन भाग 3 मध्ये परत आपल्याला पाहायला मिळेल. भाग 4 पाहूया. भाग 4 मध्ये 13वा पाठ आपल्याला 13वी जी कविता आहे हिरवंगार झाडासारखं, जॉर्ज लोपिस यांनी ही कविता लिहिलेली आहे. बीज पेरले गेले, चंदू बोर्डे यांनी हा 14वा पाठ लिहिला आहे. 15वा पाठ आहे खरा नागरिक, सुहास 12% यांनी नागरिक कसा असावा आणि या नागरिकांची लक्षणं काय असतात. फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन नागरिक होता येत नाही, तर त्याचं जे काही पुस्तकाच्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी कसा करावा याचा हा पाठ, खूप सुंदर पाठ सुहास 12% यांनी खरा नागरिक या पाठामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. 16वा पाठ आहे स्वप्न करू साकार, कविता किशोर पाठक याची आहे. त्यानंतर उत्पत्ती कोश आहे. उत्पत्ती कोशमध्ये स्थूल वाचनामध्ये तुम्हाला ते दिसेल. त्यानंतर उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला सर्व निबंध, पत्रलेखन, जाहिरात लेखन यासारख्या अनेक बाबी तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती आपली अक्षर भारती इंग्रजी माध्यमात असणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो मराठी विषय आहे त्यासाठी अक्षर भारती हे पाठ्यपुस्तक. आणि त्यानंतर आज आपण पहिली कविता पाहणार आहोत. पहिली कविता तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये बघू शकता. पहिली कविता आहे ती भाग 1 मध्ये दिली आहे. पहिली कविता लिहिली आहे गुरु ठाकूर यांनी.
यांचा जन्म 1968मध्ये झाला आहे. कवितेचं नाव आहे तू बुद्धी दे. तू बुद्धी दे ही कविता आहे. सुरुवातीलाच प्रार्थना आहे. प्रसिद्ध कवी, गीतकार, स्तंभ लेखक, नाटककार, कथा, पटकथा आणि संवाद लेखक, मराठी चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली गीते अतिशय लोकप्रिय आहेत. नटरंग, अगबाई अरेच्या, घर दोघांचं, टाइमपास, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यासारख्या अनेक प्रसिद्ध मराठी चित्रपटासाठी त्यांनी गीतलेखन केलेलं आहे. सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून त्यांना सन 2009 साली कलागौरव पुरस्कार व सन 2010 साली झी गौरव पुरस्कार यांनी सन्मानित करण्यात आले. प्रस्तुत प्रार्थनेत सन्मार्ग, सन्मती आणि सत्संगती यांचे महत्त्व कवीने अधोरेखित केले आहे. कायम सत्याची कास धरता यावी, संवेदनशीलता जपण्यासाठी ताकद मिळावी, अनाथांचं नाथ होण्याचं बळ मिळावं व शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, या भावना या कवितेतून व्यक्त झालेल्या दिसून येतात. बघूया कविता नेमकी काय आहे. कवितेचं वाचन मी करतोय. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्यांचा ध्यास दे, हरवले आबाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी, साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे, जाणावया दुर्बलांचे दुःख आणि वेदना, तेवत्या राहो सदा रध्रातुनी संवेदना, धमन्यातल्या रुधिरासहा या खल भेदण्याची आस दे, सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे, सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती, नीती ही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती, पंखास या बळ दे, नव झेपावण्या आकाश दे. विद्यार्थी मित्रांनो, जी तुम्ही आता कविता ऐकली, गुरु ठाकूर यांनी ही कविता लिहिली आहे. कवितेचं नाव आहे तू बुद्धी दे. विद्यार्थी मित्रांनो, गुरु ठाकूर काय म्हणतात की गुरु ठाकूर या कवितेच्या माध्यमातून एक चांगला सन्मार्ग दे, सन्मती दे, सत्संगती दे. सन्मार्ग दे म्हणजे चांगला मार्ग दे, सन्मती दे म्हणजे चांगली बुद्धी दे, आणि सत्संगती दे याचा अर्थ चांगल्या लोकांची संगत असावी, चांगल्या लोकांच्या संगतीला मला जाऊ दे. या गोष्टींचा या कवितेमध्ये एक चांगला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न गुरु ठाकूर या प्रार्थनेच्या माध्यमातून तुम्हाला करत आहेत. कायम सत्याची कास धरता यावी, सदैव माणसाने खरं बोलावं, खरेपण जपावं, त्याची कास धरावी, त्याची वाट धरावी, असे गुरु ठाकूर यामध्ये सांगत आहेत. संवेदनशीलता जपण्याची ताकद मिळावी. मित्रांनो, संवेदनशीलता म्हणजे काय? संवेदनशील माणसाने असलं पाहिजे. आपण म्हणतो गरिबांना मदत करावी, भुकेलेल्यांना अन्न द्यावं, तहानलेल्यांना पाणी द्यावं. यामध्ये संवेदनशीलता जपलेली आहे, यामध्ये संवेदनशीलता आहे. अनाथांचं नाथ होण्यास बळ मिळावं म्हणतात. अनाथ मुलं मुली असतात, अनाथ लोकं असतात, यांना या पृथ्वीतलावर झिडकारलं जातं, कारण त्यांच्या पुढे आणि मागे कोणीही नसतं. म्हणून परमेश्वराजवळ प्रार्थनेच्या स्वरूपात गुरु ठाकूर यांनी बुद्धी कसली मागतोय, तर बुद्धी अशी मागतोय की अनाथांचं नाथ होण्याचं बळ त्यांना मिळावी, ताकद मिळावी, शाश्वत सौंदर्याचा ध्यास लागावा, निसर्ग आणि निसर्गातील सौंदर्य पाहण्याचा ध्यास लागावा. ध्यास म्हणजे त्याची बाजू घेता यावी. या भावना या कवितेतून, या प्रार्थनेतून गुरु ठाकूर यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं आहे. मित्रांनो, यामध्ये जे शब्दार्थ आलेले आहेत त्या शब्दार्थांचा अर्थ आपण जाणून घेऊया. नवचेतना. नवचेतना या शब्दाचा अर्थ आहे नवचैतन्य, नवीन. सर्वथा म्हणजे सदैव, सर्व अर्थाने, सर्व बाजूने. आजन्म जन्मभर. सारथी मार्ग दाखवणारा, रस्ता दाखवणारा, दिशा दाखवणारा, त्याला सारथी असं म्हणतो. म्हणजेच
तुम्हाला माहिती आहे की अर्जुन या अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण झालेला होता. रंध्र म्हणजे छिद्र, रुधिर म्हणजे रक्त, खल म्हणजे दृष्टी, नीती म्हणजे सदाचाराचं नियम. मित्रांनो, नीतीने वागलं पाहिजे, सदाचारांचे नियम आपण पाळले पाहिजे. खल म्हणजे दृष्ट प्रवृत्तीची लोक म्हणजे ते खल निघून जाता यावी. अशा पद्धतीने आपण आजची ही कविता तू बुद्धी दे गुरु ठाकूर यांनी लिहिलेली पाहिली. आणि त्याचबरोबर तुम्हीही पाठ्यपुस्तकामध्ये दिलेली कविता 5 ते 6 वेळा ती वाचली पाहिजे. प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे. शब्दार्थ जे दिलेले आहेत ते शब्दार्थ चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ही कविता मला वाटतं की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं तुम्ही ही ऐकली असेल आणि चांगल्या पद्धतीनं तुमच्या लक्षातही राहिली असेल. याच्यावरचे काही क्वेश्चन पण आपण पाहणार आहोत. ते काय असतील याचे क्वेश्चन, तर याचे क्वेश्चन काय असतील ते बघूया. तर या क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल, समानार्थी शब्द दिलेले असतील. म्हणजे आजन्म दिला तर तुम्ही जन्मभर लिहायचा आहे. समानार्थी शब्दाबद्दल आपण बोलतो आहे. सारथी जर शब्द आला तुमच्या एक्झाममध्ये तर तुम्ही त्या परीक्षेमध्ये, तर सारथी या शब्दाचा अर्थ मार्ग दाखवणारा, रस्ता दाखवणारा किंवा दिशा दाखवणारा असे तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. अशा पद्धतीनं आजची ही कविता आपण पाहिली. या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत. या व्हिडिओच्या माध्यमातून माझं एकच सांगणं आहे की ही कविता जर तुम्हाला किंवा माझं जे विश्लेषण आहे किंवा शिकवण्याची पद्धत आहे जर तुम्हाला आवडली असेल तर ती पद्धत दुसऱ्यांनाही शेअर करा. आणि या सायनिका कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि लाईकचं बटन दाबायला विसरू नका. ही कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि मराठी हा विषय जो आहे, जे माध्यम इंग्रजीत शिकत आहेत, जे अक्षर भारती हा पाठ्यपुस्तक घेऊन शिकत आहेत, त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीचे अजूनही मी पुढचे सगळे पाठ शिकवण्याचा प्रयत्न करेन. आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करावं अशी इच्छा आहे. आणि मित्रांनो, लगेच आपण दुसरा व्हिडिओ, दुसरी कविता अभंगवाणी जी आहे ती घेऊन लगेच आम्ही सोबतीला येणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. नमस्कार.